उपजिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू। पनवेलमधील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे नुकताच एका नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। यामुळे पुन्हा एकदा पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील हलगर्जीपणा समोर आला असून याला कारणीभूत असणाऱ्या डॉक्टर आणि व्यवस्थापनावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पूजा रवी मोरे या महिलेची प्रसूती तिच्या राहत्या घरी नुकतीच झाली होती। नॉर्मल प्रसूती झाल्याने आणि मुलगा झाल्याने परिवार आनंदी होता। मात्र घरीच प्रसूती झाल्याने संक्रमण होऊ नये यासाठी पूजाला पनवेलमधील डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र या ठिकाणी वेळेवर आणि योग्य उपचार न मिळाल्याने अर्भकाला रुग्णालयातच मृत्यूने गाठलं। यामुळे कुटुंबियांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं। यावेळी कारणीभूत असणाऱ्या डॉक्टर आणि व्यवस्थापनावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी आणि नागरिकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट कोकण संध्या न्यूज पनवेल। या ठिकाणी काही घटना घडलेली आहे। या घटनेबाबत आपण काय संबंधित माध्यमांद्वारे आपण काय सांगू इच्छिता लोकांना? ऍक्च्युली ही जी बाळ आहे काल घरी डिलिव्हरी झाली 10:30च्या सुमारास सकाळी घरी डिलिव्हरी झाली व ते 12:30च्या दरम्यान आपल्या हॉस्पिटल म्हणजे उपजिल्हा रुग्णालय पनवेल इथे चेकअप करायला आलं आणि मग त्यांना आईला आणि बाळाला दोघांनाही पीएनसी वॉर्डमध्ये ऍडमिट करण्यात आलं। त्यांचं सगळं चेकअप झालं आणि आज संध्याकाळच्या वेळेस बाळाला थोडासा ताप असं तिने सिस्टरांना कंप्लेंट केली। तर सिस्टरांनी बघितलं तिथे ताप म्हणजे बाळाला ताप वाटलं नाही आणि बाळाला दूध पाजायला सांगितलं। दूध पाजल्यानंतर पाजलं तिने आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने ती बाळाला डिलिव्हरी वॉर्डच्या इथल्या सिस्टरांकडे घेऊन आली की माझं बाळ हलत नाही आहे असं कंप्लेंट घेऊन आली। जेव्हा बघितलं प्रथम दिवशी बघितलं तर बाळाचा श्वास थांबला होता। तर आपण आतमध्ये वॉर्डमध्ये घेऊन बाळाचं सक्शनिंग आणि इंट्युबेट करून सीपीआर स्टार्ट केलं। इंजेक्शन ॲड्रेनालिन वगैरे दिले, जे रिसक्सिटेशन आहे रिसक्सिटेशन आपण केलं। पण बाळाने त्याचं दूध श्वासनलिकेत गेल्यामुळे त्याचा श्वास बंद पडल्याचं असं आम्हाला निदर्शनास आलेलं आहे। या बाबतीमध्ये पूर्णतः उपचार त्यांना आपल्या रुग्णालयातून मिळालेला आहे। हो, आपण कसं असतं हे ऍस्पिरेशन, याला ऍस्पिरेशन म्हणतात। हे बऱ्याच कॉमन असतं की जेव्हा बाळ दूध पितं आणि कधी कधी बाळ उलटी करतं आणि ते दूध जर त्याची ढेकर व्यवस्थित काढली नसेल गेली आणि ते दूध जर अन्ननलिकेतून श्वासनलिकेत गेलं तर त्याची श्वासनलिका ही ब्लॉक होऊ शकते। कारण की लहान मुलांची अन्ननलिका ही एकदम बारीक असते, त्यामुळे एक अर्धा ml दूध पण पुरेसं असतं की ती पूर्णपणे ब्लॉक करायला। आणि जर श्वासनलिका ब्लॉक झाली तर बाळाचा श्वास बंद होतो। आता त्यांच्या पालकांची काय मागणी आहे, काय त्यांचं म्हणणं आहे? कारण ते या ठिकाणी आलेले आहेत, तर आपण आपलं हॉस्पिटलकडनं काय सांगणार? ही जी घटना झाली आहे ती खूप दुर्दैवी आहे। हे आमच्यासाठी पण तेवढंच दुःखदायक आहे की अशी दुर्घटना म्हणजे होणं आपल्या हॉस्पिटलमध्ये किंवा कोणासोबतही होणं हे अत्यंत खराब गोष्ट आहे। पण ही गोष्ट कधी कधी ह्या काही गोष्टी आपल्या हातात नसतात। जसंच हे बाळाचं ढेकर न प्रॉपरली दिल्या नसल्यामुळे, समजा बाळाने व्यवस्थित ढेकर नाही दिली आणि त्याचं दूध जर अन्ननलिकेच्या जागी श्वासनलिकेच्या इथे गेलं तर ही श्वास बंद लगेच होऊ शकतो। आणि हे म्हणजे खूप कॉमन नाही म्हणू शकत, पण अशा घटना होत झालेल्या आहेत बरेच ठिकाणी। आता जे डेथ झालेले त्यांचं शवविच्छेदन इकडेच करणार आहे की आपण दुसरीकडे त्यांना सजेस्ट करू? आता जे शवविच्छेदन आता आहे, पोलीस आता पंचनामा वगैरे करता आहेत। त्यापुढे त्यांचं जर कंप्लेंट असेल तर बेटर आपण जेजेला त्यांना आपण पाठवू, जे पुढचं मोठं सेंटर आहे आपलं रेफरन्स सेंटर। माझी घरी नॉर्मल डिलिव्हरी झाली 10-10:30ला आणि मी परत बाळाला दाखवायला इथं आले तर त्यांनी सगळं चेक केलं, बाळ सगळं व्यवस्थित होतं। आणि दुसऱ्या दिवशी त्याला जरासा ताप आला 5-5:30 वाजता। सिस्टर आलेल्या त्याला राऊंडवरती, त्यांना सांगितलं मी, सिस्टर त्याला जरासा ताप आला। त्यांनी जरासा चेक केलं आणि परत ते गेल्या, कोणाला तरी पाठवते बोलले। अर्धा-1 तास झाला कोणच नाही आलं, त्याच्यामुळे बाळाचं श्वास सगळं थांबलं। परत मी पळत आले आणि मग बाळाला त्यांना दाखवलं। परत त्यांनी मला आतमध्ये पण येऊ दिली नाही आणि परत पप्पांनी त्यांना बोलले बाळ नाही राहील। त्यांनी काय सांगितलं तुम्हाला, काय झालंय बाळाला?
त्यांनी काहीच नाही सांगितलं मला. यांनी सांगितलं पप्पांना बोलवलं, मग त्यांना सांगितलं. मला नाही काय त्यांना काय सांगितलं बाळ ऑफ झाला म्हणून. डॉक्टरांनी आतापर्यंत तुम्हाला काय रिपोर्ट दिलेला आहे, काय सांगितलं आहे? नाही, काहीच नाही दिलं रिपोर्ट अजून. म्हणजे मी आलेले तेव्हा तर सांगितलं बाळ सगळं व्यवस्थित आहे, काहीच प्रॉब्लेम नाही बाळाला. मग परत दुसऱ्या दिवशी बाळ पूर्ण चांगलं होतं, व्यवस्थित दिवसभर पण आज सगळं व्यवस्थित होतं. जसं जरासा ताप आला म्हणून मी त्यांना सांगितलं माझ्या बाळाला जरासा ताप आहे, तुम्ही बघा. तर त्यांनी जरासा हात लावून बघितला, मी कोणाला तरी पाठवते बोलले, मग कोणीच नाही बघायला आलं. त्याच्यामुळे बाळ जरा सगळं थंड पडलेलं म्हणून मी त्यांना दाखवायला आणलं. काल ॲडमिट झाले मी आणि आजचा विषय. नमस्कार, मी राजेश बाबा जाधव. माझ्या मुलीला काल नॉर्मली डिलिव्हरी माझ्या घरी झालेली आहे आणि मी मुलीला आणि माझ्या नाताला फक्त हॉस्पिटलमध्ये का घेऊन आलो की काही इन्फेक्शन नाही व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे मी मुलीला घेऊन आलो. मी 12-12:30 वाजता मुलीला ॲडमिट केलेली आहे. 12-12:30 वाजता मुलीला मी इथं ॲडमिट केलेली आहे. डॉक्टरने आले, चेकअप केलं, मुलीचं पण केलं, नाताचं पण केलं. तर त्यांनी सांगितलं की दोन्ही पेशंट नॉर्मली आहे. आणि कालचे संध्याकाळचे पण राऊंड आले डॉक्टरचे, नर्सचे, तर त्यांनी पण सांगितले की पोरगा नात आणि पोरगी एकदम नॉर्मल आहे. दुसरा दिवस 18 तारीख आजची 5 वाजता मला मुलीचा फोन आला की पप्पा पोरगा थंड पडलेला आहे. आणि मला आधी पण फोन आला की पप्पा थोडा ताप आला. तर मी म्हणलं जावं आहे तिथे नर्सला सांगा की बाबा राऊंड घ्या म्हणून. ते आले राऊंडला, त्यांनी पोरींना सांगितलं. पण अर्धा पाऊण तास झालं तर त्या सिस्टर गेल्यानंतर कोणीही डॉक्टर या कोणी स्टाफ बाळाची दखता घ्यायला आलं नाही. त्यांची हरजलीपणामुळं आज आमचा नातू हरवलेला आहे. तर एवढीच कृपा आहे की हे आमच्या संग झालं आहे, अजून कुणासंग होऊ नये. आणि हे आवाज असा उचलला नसेल तर किती जणांचं काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही. आम्हाला काय त्यांच्यावर काय आरोप करायचा नाही, पण त्यांच्या ही हरजलीपणामुळं स्टाफ बरोबर टायमिंगला टेक्निकल करत नसल्यामुळं हा प्रॉब्लेम झालेला आहे. तर आम्हाला ह्याची दक्षता घ्यायची आहे की ह्याच्या पुढे त्यांनी काळजीपूर्वक कस्टमरवर स्टाफवर लक्ष द्यावं, बाकी काही नाही.